वसुदेव आलात वसुदेव आला, वसुदेव आलात वसुदेव आला. हे सकाळच्या पहारी हरे नाम बोला, वसुदेव आलात वसुदेव आला. वासुदेव म्हणतो या जागा, जाऊड गुरुच्या चरणी लागा. हे रामाच्या पारी वासुदेव दारी, व देव जागवतोय आपल्याला, देव जागवतोय आपल्याला. हे देव जन्माचे सोबती. खूप छान. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वासुदेवांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि सुरुवात करणार आहोत कमोद नगर मधल्या या आजच्या भागाला. वैशाली मिस्त्री आणि शारदा चौधरी अशा या दोन वहिनी जगात सगळ्यांचं चांगलं होऊ दे यासाठी असं सुंदर सकाळ आणि त्या सुंदर सकाळी हा वासुदेव सर्वांना जागवत असतो. हो, परंपरा आहे. परंपरा आहे. जागृत मनाच्या लोकांच्या मनात भाव निर्माण करणारे ही वासुदेवाची कुळीचा उद्धार करणारा हा वासुदेव जमता आहे. वा, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, खूप आनंद झाला. तेव्हा आता सगळ्यांच्या घरात आनंद नांदू दे, सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे असं मागणं करूया आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, खूप आनंद झाला. आनंदाची गोष्ट. धन्यवाद. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव वैशाली मिस्त्री. माहेरचं नाव? वैशाली शिवाजी वाडेकर. माहेर कुठलं? अमळनेरचं. कुठे असतं ते? जळगाव जिल्हा. कसं असतं ते? आता ओळख करू. ही माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ते माझे सासूबाई. नमस्कार. ते माझे सासरे. नमस्कार. ते माझ्या ननंद. त्यांचा बोरुलीला कार्यक्रम झाला होता. नमस्कार. नमस्कार. या माझ्या ननंदबाई. नमस्कार. त्याला हा ननंदबाई. हे माझे भाचे भाची. हे आमचं सायवानांचा परिवार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. सोसायटी छान आहे, आनंदाचं वातावरण आहे आणि असाच आनंद नांदू द्या सगळ्यांच्या घरी. धन्यवाद. कुठल्या साखरपुड्यात गेला होतात की लग्नात गेला होतात आणि मग हे भेटले तुम्हाला? माझ्या काकांच्या मुलीचा साखरपुडा होता आणि यांचे मामे भाऊ होतात, त्यांचा साखरपुडा होता. दोन वेगळे वेगळे साखरपुडे होते? नाही नाही, त्याच ना. मग तो नवरदेव ते होते ना, यांचे मामे भाऊ. अच्छा, यांचे मामे भाऊ आणि माझी बहीण काकांची मुलगी. हा, मग तर यांचे वडील आले होते साखरपुड्यात. मग त्यांना मी आवडली. मग वडिलांना सांगितलं की आमच्याकडे मुलगा. पण हे तेव्हा टीवायला होते, लास्ट इयरला होते. आणि तुम्ही 5वीत? मी 11वीला होती. अच्छा, 11वीला होती. मग तेव्हा मग वडील बोलले की एवढं लवकर नाही करणार मी, अजून 3-4 वर्षांनी बघू. मग हे म्हणे ठीक आहे, आम्ही थांबायला तयार आहेत. मग यांनी बघितलं नव्हतं मला. हे साखरपुड्याला नव्हते आले ना. नव्हते? नाही. कुठे गेले होते तेव्हा? यांची एक्झाम होती. म्हणजे ते गावाला तिकडे होते, बॉम्बेला. अच्छा, मुंबईला. हा, तिकडे होते. आणि नंतर मग त्यांचंच लग्न झालं मे महिन्यात. नाही ना, त्यांच्या मामे भावाचं आणि माझ्या बहिणीचं. तेच ना, साखरपुड्याचं लग्न, त्यांचं लग्न झालं ना. हा, मग त्यांच्या लग्नात हे आले होते. मग यांनी बघितलं, त्यांना मी आवडली. मग त्यांना असं वाटत होतं की ते मला आवडतात की नाही. अरे बापरे. मग त्यांना टेन्शन आलं होतं. असं ते आता तुम्हाला सांगितलं? तुम्हाला हो म्हणते की नाही. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? आता मागच्या वर्षाची. म्हणजे आताच नवीन लग्न झालं? 10 डिसेंबरला तर लग्न. आता 10 डिसेंबरला 1 वर्ष होईल. आता म्हणजे लग्नाचा पहिला वाढदिवस आहे? या 14 तारखेला आमचा साखरपुडा झाला होता मागच्या वर्षी. वा, आज सगळेजण बघतायत. आजचा दिवस खूप छान असतो वहिनी. हो, खूप महत्वाचा दिवस असतो आजचा. आज बरं असतं 14 नोव्हेंबर, बालदिन साजरा केला तुम्ही. छान छान. बोलवा ना. अहो, नमस्कार. नमस्कार. लग्नात होता तुम्ही मामे भावाच्या, पण वहिनींचं लक्षच तुमच्याकडे गेलं नाही. का हो, कशामुळे असं झालं? असं तिला काही माहिती नव्हतं ना की आज मी तिला बघायला येणार आहे म्हणून. पण काय, कसं वाटलं स्वभाव? अगदी खूपच सुंदर, खूप मन मिळावं आणि खूपच फ्रँकली आहे स्वभावाने. बिलकुल मनामध्ये काही राहत नाही. काही प्रॉब्लेम वाटला घरामध्ये तर सर्व मला सांगते. काही टेन्शन असलं तर सांगते आणि मी सॉल्व्ह करून घेतो. हो हो. एका वर्षात इतकं अंडरस्टँडिंग आहे ते. वा वा, छान. बरं वहिनी, लग्नात लक्षात राहिलेला प्रसंग कुठला? लग्नानंतर म्हणजे जायच्या वेळी, इकडे यायच्या वेळेच आहे. अगोदर मला ते सांगायचे फोनवर वगैरे की
अजिबात रडायचं नाही. तू रडलीस तर मला खूप कष्ट तरी होईल की म्हणजे मलाच वाईट वाटेल, तू रडू नको असं म्हटले ते. आणि जेव्हा माझी यायची वेळ आली मग मी माझ्या वडिलांना धरून रडली ना खूप, तर ते इतक्या जोरात हसले होते, सगळेजण त्यांच्याकडे बघत होते. आणि लग्न झाल्यापासून वर्षभर आता ते रडतायत. कुठे रडतायत ते? नाही? काय केलं बरं मी? बरं, आता मी प्रश्न विचारतो दोघांना. हा, वहिनी, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. हॉलच्या शोकेसमध्ये एक लग्नाचा नारळ आहे, माहिती आहे तुम्हाला? हा, तो आम्ही किचन मध्ये लपवलाय. तो 30 सेकंदात तुम्ही शोधून आणायचा. 1, 2, 3. अभिनंदन. दुसरा प्रश्न आता. तुम्ही सांगा, वहिनींना लहानपणी कोणत्या टोपण नावाने हाक मारायचे? मोनी. हा? मोनी. मोनी. तिसरा प्रश्न वहिनी तुमच्यासाठी. मिस्टरांना BSc 3rd इयरला एका गाण्याच्या स्पर्धेत दुसरं बक्षीस मिळालं होतं, तेव्हा ते कोणतं गाणं गायले होते? सांगा. म्हणा. दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके. पण तुमच्यासाठी कुठलं गातात वहिनी? ते परियों की राणी या हो मेरी. वहिनींनी जे सांगितलं ते जरा 2 ओळी ऐकू. तेच म्हणा ना. मेरे रंग में रंगने वाली परी हो या हो, परियों की रानी या हो मेरी प्रेम कहानी, मेरे सवालों का जवाब दो ना. वा वहिनी, काय सुंदर गायले. छान गातात. तुम्हाला माहिती आहे का ते कुठलं गाणं गायले होते? नाही, मला नाही आठवत. सिच्युएशन देतो तुम्हाला त्यांची. हा, बघा, मी तुम्हाला भेटण्यासाठी ते असे तडफडत होते तेव्हा, माहिती आहे का, प्रेम व्यक्त करण्यासाठी. आणि तेच गाणं तेव्हा ते गायले होते. कुठलं ऐकवा त्यांना? तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए, हाँ लुट गए, तो लुट गए हम तेरी मोहब्बत में. क्या बात आहे वहिनी. किती प्रेम आहे बघितलं. हा, हे गाणं होतं वहिनी, कळलं? ज्याच्यामुळे तुमचं बक्षीस गेलेलं आहे. आता मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, पण तुम्ही एकही इंग्लिश शब्द वापरायचा नाही. बरं, नाशिकमध्ये फिरायला यांच्याबरोबर तुम्ही कसे जाता? पटापट उत्तर द्यायच्या वहिनी, पटापट, एकही क्षण थांबायचं. दुचाकीने. हा, दुचाकीने. कुठे कुठे जाता? गंगेकडे. गंगेकडे. बाजारात. आणि मग खरेदीला जेव्हा जातात तेव्हा ते बरोबर असतात? पटकन. हो हो. कुठे कुठे गेलाय? मार्केटला जातो. मार्केटला. बरं करता. ऐ, झालं ना? हा, गेलं ना? 1, 2, 3. चला, ही लक्ष्मी आणि त्याचबरोबर केलॉग्स कॉर्नफ्लेक्स यांच्याकडनं भेट होतो. भेटूया कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. सासरी म्हणतो मिशा मस्त आहे. केसा होते. ते काय आम्ही बघितलं फोटो. किती वर्ष पोलीस मध्ये? 37 वर्ष 2 महिने 11 दिवस. अरे वा. नमस्कार. कारण तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आणि आता वहिनी एका गाण्याचा अभिनय करणार, तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. हा, गाणं ओळखायचं, बोलायचं नाही. तोंडाने म्हणजे काहीच हे नाही. लटपट 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 तुझं चालणं गंगोट्यानं कयाचं, चालणं मोठ्यानं कयाचं, गाणं ग मंजुळ महिनेचं, गाणं ग मंजुळ महिनेचं. नाही ग, नाही ग, नाही ग, नाही ग, नाही ग. 1, 2, 3, 4, 5,
6, 7, 8, 9, 10. अभिनंदन वहिनी. वहिनींना बक्षीस मिळालं. जाऊन भेटणार आता आपण पुढच्या वहिनींना.